तर ही रेसिपी आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे दोघं मिळून. त्याची रेसिपी तुम्हाला त्याला घेतलेलं साहित्य इथे आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे 1 किलो बासमती तांदूळ आहे. तर याला मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवलेला आहे. तर त्याला लागणारे व्हेज वटाणा 1 वाटी, बीन्स आहे 1 वाटी, 1 वाटी फ्लावर आहे, एक गाजर आहे छोटा, बटाटा आहे 1, त्याला स्वच्छ धुतलेला आहे 1 पाव, 3 टोमॅटो आहे, 1 शिमला आहे. तर त्याला लागणारं साहित्य आहे तर हे आपल्याला पिसून घ्यायचं आहे. आलं लसूण 2 इंच आलं आहे, हे 2 ते 3 गड्डी लसूण आहे, कोथिंबीर, पुदिना, मिरची हे आपल्याला पिसून घ्यायचं आहे. खडे मसाले आहेत बघू शकता. गरम मसाला अर्धा चम्मच, 1 चम्मच हळद आहे, तर जिरा, याच्यामध्ये जायफळ आहे छोटा तुकडा, ते आपल्याला पिसून घ्यायचं आहे. लाल तिखट आहे, धनिया पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे आणि मीठ, वरून टाकण्यासाठी कोथिंबीर. 4 कांदे तळून घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे कांदे आहेत ते. हा, व्हिडिओ मोठा होईल म्हणून हे पहिलं तळून घेतलेलं आहे, दाखवलं नाही तुम्हाला. पहिलं मी राईस उकडून घेणार. तर मी पाणी ठेवलेलं आहे, तेल टाकून घेते. टाकणार तेजपत्ता, 2 हिरवी इलायची आणि अर्धा लिंबू, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. ओके. आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे 2 चम्मच. तर आपलं तिकडं पाणी गरम होसर आपण इकडं मसाले तयार करू. कढई ठेवली आहे. तर हा तेल कांदा तळलेला आहे, हे टाकते मी. साधारण हा मोठे 2 चमचे तेल आहे. थोडस मीठ टाकते. चुटकीभर मीठ टाकलं ना त्याच्या खाली करपणार नाही तुमचं ते. तर सर्वात पहिला बटाटा तळून घेते. 1 बटाटा आहे. तर मी पिसून घेते पहिलं. जिरा आणि थोडासा जायफळचा तुकडा आहे. जायफळचा तुकडा आहे. 1 वाटी दही आहे, ते आमच्या याला राहिलं होतं दाखवायचं. तर बटाटा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे. तर हे आता काढून घेते मी. आपण फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. पनीर काढून घेते मी. अशा प्रकारे तळून घेतले. तर मी त्या भाज्या थोड्या फ्राय करून घेते. थोडस तेल टाकलंय. ह्या भाज्या आपल्याला ना थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. खाली शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आपल्याला. हळदीने कसं स्मेल येते. तर भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहे. त्याला मी साईडला काढून घेते. तिकडे आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. तर पहिलं हे मी खडे मसाले टाकणार. हे पिसलेलं नाही का, आलं लसण मिरची कोथिंबीर पुदिना. आता मी इथं थोडंसं केसर घेतलेलं आहे, ते त्याला आपण दुधामध्ये थोडंसं मिक्स करणार आहोत. गरम दूध आहे. थोडीशी हळद टाकणार. टोमॅटो, चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्याच्यात मीठ टाकते. टोमॅटो आपले गाळ होतात. मिनिटासाठी मी झाकण लावून ठेवते.
तर आपले तांदूळ अशा प्रकारे शिजलेले 70-75% झालेत. काढून घेते मी, गॅस बंद करते. मिरची पावडर आहे 2 चम्मच, धनिया पावडर 2 चम्मच, व्हेज बिर्याणी 2 चम्मच, तर आपल्याला ह्या भाज्या टाकायच्या फ्राय केलेल्या. तर 1 वाटी दही, क्रीम वाला दही आहे. कांदा आहे, कुस करून घेते. थोड्याच वेळात आपली रेसिपी पूर्ण तयार होईल. तर 1 कप तांदळाचं पाणी घेतलेलं आहे. शिमला मिर्च, हा बटाटा फ्राय केलेला, तर आपल्या भाज्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर मी टाकणार गरम मसाला, कोथिंबीर आणि पुदिना, कमी तिखटवाली मिरची आहे, 1 लिंबाचा रस, शेवटी पनीर टाकायचं आहे आपल्याला. आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर ही रेसिपी आम्ही दोघांनी मिळून बनवलेली आहे. हा राईस मी चाळणीमध्ये एका काढलेला आहे. तर याला मी 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते. तर आपला मसाला कसा झालाय ते बघते. मस्त तेल सुटलेलं आहे. गॅस बंद करून घेते. मसाल्यातलं थोडंसं तेल काढून घेते वरून टाकण्यासाठी. तर मी आता बिर्याणीची लेअर लावते. थोडंसं तेल टाकते स्टार्टिंगला. सर्वात पहिलं राईस. तर आपला राईस सुटसुटीत झालेला आहे, एकदम मऊसूत झालाय. मी एकच लेअर लावणार आहे. पूर्ण मसाला लावून घेतलाय. त्याच्यावर टाकणार राईस. मी पूर्ण राईस टाकून घेतलेला आहे. तर मी आता टाकणार ते तेल काढलेलं मसाल्यात. तळलेला कांदा, केसर दूध आहे 2 चम्मच, हे आहे गुलाबजल थोडंसं टाकते. ऑप्शनल आहे, केवढा थोडं टाकायचं आहे, 2-4 थेंब. तवा ठेवलेला आहे. तर आपल्याला 20 मिनिटासाठी आपण हे पातेलं ठेवून, तर 5 मिनिटं फास्ट गॅस, 15 मिनिटं स्लो गॅस. चला मग आपण 20 मिनिटानंतर भेटूया. तर आपले 20 मिनिटं झालेले आहेत. बघू शकताय मस्त भाप आलेली आहे. तर मी गॅस बंद करून घेते. मस्त सुटसुटीत झालेली आहे. आता ही तुम्हाला आम्ही काढून दाखवतो. खूपच छान आहे. सुगंध बी एवढे येत आहे. पाहुणे मंडळी कोणी पण इतके खुश होतील
सांगता सोय नाही.